हे गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळपासून आमच्या इकडे इतका पाऊस चालू आहे ना की डेंजर. म्हणजे हा तरी कालचा व्लॉग आहे म्हणून याच्यात काही नाही. बट आज माझी तब्येत इतकी जाम खराब झाली ना की माझ्याकडनं आवाजसुद्धा निघतोय. तुम्ही बघूच शकता. आणि सकाळी-सकाळी काल मग मी फुलं वगैरे घ्यायला गेली होती सर्वात पहिले तर. त्यानंतर आज मी केले होते डांगरचे पराठे. तर बेसिकली याला चांगलं धुवून स्वच्छ करून याला किसून घेतलेलं मी. त्यामध्ये आपलं बेसन, आटा, मग काही मसाले वगैरे असतील ते तुम्ही बघून घ्याल ते टाकलेले. आणि बनवायला लागले मग. खूप छान होतात हे पण. बाय द वे मला व्हिडिओ टाकायची अजिबात इच्छा नव्हती. आय मीन व्हॉईस ओव्हर द्यायची अजिबात इच्छा नव्हती. पण कॉलेजवरून आल्यावर सतत मी झोपलेलीच होते म्हणून थोडासा ब्रेक पण घेतला. आय मीन म्हटलं थोडंसं व्हॉईस ओव्हर द्यायला थोडं बरं वाटेल. पण मला काहीच बरं नाही वाटत आहे. असं वाटतंय की आता गोळ्या घेऊ आणि झोपून घ्यावं परत. पण झोपून-झोपून काय पाठ पण एवढी दुखायला लागते की बस. आय थिंक हे ना व्हायरल आहे म्हणजे सगळ्यांनाच होतंय. लाइक आमच्या क्लासमध्ये पण इतकं चालू आहे ना म्हणजे साथ म्हणता येईल. आणि पाऊस तर इतका जोरात येतोय. मला तर बिचारे ते दांडिया खेळतात त्यांची चिंता पडलेली आहे. कसं काय खेळत असतील पावसामध्ये. स्टिल असो. मग मी कॉलेजला आलेले. इथे पण तुम्ही बघू शकता मला थोडं वाटतच होतं असं फुसफुस म्हणजे मला सर्दी होणार. म्हणजे माझी बरीच नाही झालेली नाही का. फक्त थोडंफार मला बरं वाटत होतं. बट इथे पूर्ण झालेले. त्यानंतर मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बोलली, की खूप इम्पोर्टंट आणि मेजर प्रॅक्टिकल होणार होतं म्हणजेच हे ते अंड्याचं. याच्यामध्ये जो एम्ब्रिओ आहे म्हणजे जे फर्टिलाइज्ड एम्ब्रिओ आहे त्याच्या मला डिसेक्शन घ्यायचा होता स्लाईडवर टाकून ते सगळं काही. ते आजचं म्हणजे आज जे मी शूट केलेलं आहे ते उद्या पडेल तो व्लॉग. त्याच्यामध्ये मी सांगते म्हणजे उद्या सांगेल मी प्रॉपर. आता तर काहीच इच्छा नाहीये. पण तुम्हाला सांगून काय समजणार आहे जे टी-वायला माझ्यासोबत असतील, जे जिओलॉजी करत असेल त्यांना ते हमखास कळू शकतं मे बी. तर मी उद्या बोलेल ते. त्यानंतर माझा ना फोनचा स्क्रीन गार्ड खूप फुटलेला होता. तर म्हटलं तो चेंज करून घेऊयात. मग मी तिकडे गेलेली. त्यानंतर येता-येता मम्मीला चिप्स घेत होते, बनाना चिप्स. आता तर आमचे 4 तारखेपासून परत एक्सटर्नल प्रॅक्टिकल सुरू होणार आहे. मला तर टेन्शन आलंय की मी बरी व्हायला पाहिजे लवकरात लवकर. कारण खूप काही घाई असते आणि खूप आपण पॅनिक होऊन जातो एक्झाममध्ये. काहीच लक्ष नसतं, काहीच सुचत नाही. मग येताना मी हा चॉकलेट रोल पण घेऊन आलेली. मला खायची इच्छा झाली. म्हणजे आजारात पण माझं तोंड शांत नाही बसत. म्हणजे काय म्हणावं आता मी. त्यानंतर मग घरी आलेले. पसारा पडला होता तो आवरला आणि तुम्ही बघू शकता इथे मला थोडासा कट लागलेला आणि इतकी आग मारत होती लिटरली त्यात पाणी कसं तरी मी मॅनेज करून झोपून घेतलेलं. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.